नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे। परत एकदा मनापासून सर्वांचं स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम चॅनलमध्ये। आणि आपण पाहणार आहोत आजचा हा माझा महत्त्वपूर्ण व्हिडिओ। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे गेल्या वर्षी 2024 मध्ये म्हाडा मंडळ किंवा सिडको यांनी घरांच्या भरपूर प्रमाणात लॉटऱ्या काढल्या होत्या आणि त्यांच्या सोडत सुद्धा निघालेत। मग ते पुणे विभाग असो, कोकण विभाग असो। पुणे विभागामध्ये तर घरांना इतका चांगला प्रतिसाद भेटला होता। 6000च्या आसपास घरे उपलब्ध करून दिली होती मित्रांनो म्हाडाने पुण्यामध्ये। आणि अर्ज मात्र तब्बल आले होते 71,000। पहा मित्रांनो, म्हाडांच्या घरांना किती पसंत केलं होतं पुण्यामध्ये। पुणे आणि पिंपरी वगळता असा प्रतिसाद म्हाडाला कुठेही मिळाला नाही। कोकण मंडळामध्ये कमी प्रतिसाद मिळाला होता, तरीसुद्धा 5 फेब्रुवारीला सोडत निघाली मित्रांनो। आता आपण सिडकोच्या घरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सिडकोच्या घरांच्या किमती इतक्या वाढीव दाखवलेल्या आहेत। अर्जदारांनी आता कपाळाला हात लावलेला आहे की आपण 293 कार्पेट एरिया किंवा 322 कार्पेट एरियासाठी 48 लाख 38 लाख अशी किंमत मोजायची का। आता हा प्रश्न तर सर्वसामान्य पुढे आहेच मित्रांनो। किमती वाढलेल्या आहेत, घरांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत। पण राज्य सरकार राज्याचा महसूल वाढवण्याच्या दृष्टीने काही पावले उचलणार आहे मित्रांनो। आणि त्यामध्ये पहिलं पाऊल म्हणजे रेडी रेकनरच्या दरामध्ये 10% वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो। आणि आता हा आपल्या सर्वसामान्यांसाठी मोठा झटका आहे मित्रांनो। रेडी रेकनरचा रेट वाढला तर घरांच्या किमतीही वाढतील, प्रॉपर्टींचे रेट वाढतात। आता हे कोणत्या निकषावरती रेडी रेकनरचा रेट लागू करतात हे आपण पाहणार आहोत मित्रांनो। वित्त आणि महसूल विभागाची जी बैठक झाली होती त्यामध्ये राज्यातील मालमत्ता ज्या असतात त्या मालमत्तांचं मूल्यांकन ठरवायची आवश्यकता असते। त्यामुळेच रेडी रेकनरच्या दरामध्ये 10%ची वाढ होत असते। आता 2025-26 सालीसुद्धा रेडी रेकनरचे दर वाढू शकतात। आता हे का केलं जातं, कारण राज्याचा महसूल वाढवायच्या दृष्टीने सरकारकडून ही पावले उचलली जातात। आता ज्याप्रमाणे घरांची खरेदी विक्री होते त्यावेळेला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, टॅक्सेस भरावे लागतात। इंडेक्स 2 तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, आपल्या प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर त्या पाठीमागे इंडेक्स 2 मध्ये सर्व डिटेल असतं। प्रॉपर्टीचा दर काय असतो, रेडी रेकनरचा दर काय असतो, हे सगळं डिटेल त्यामध्ये असतं। आता काही वेळेला बऱ्याच प्रमाणात औद्योगिक वसाहत असतात, रस्ते असतात, नवनवीन काही प्रकल्प येत असतात, यांचा विचार करूनच रेडी रेकनरचा दर हा ठरवला जातो। आता जर रेडी रेकनरचा दर जर 10%ने वाढत असेल तर नक्कीच घरांच्या किमतीसुद्धा वाढतील। त्यामध्ये सर्वसामान्यांना ती घरे परवडणारी नसतील पण, आणि आर्थिक ताणसुद्धा सहन करावा लागणार आहे। तर मित्रांनो, राज्य सरकारला घरं असो, जमिनी असो, दुकाने असोत, कोणत्याही प्रकारची मालमत्ता असली आणि त्यांच्या खरेदीचा विक्रीचा व्यवहार जर होत असेल, यांच्या नोंदणीवेळी जमा होणारा मुद्रांक शुल्क जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो। आणि हा जो महसूल आहे हा सरकारची तिजोरी भरण्याचं काम करतं। पण काही राज्य सरकारच्या अशा पण योजना आहेत, जशी लाडकी बहीण योजना आहे, याच्यामुळं तिजोरी तर खाली होणारच आहे। आणि त्यामुळेच की काय, हे राज्य सरकार काय करतं, दरवर्षी रेडी रेकनरचा दर वाढवतं, जेणेकरून काही नवनवीन योजना राबवता येतील, लोकांसाठीच काही चांगल्या योजना पण आणल्या जातील, ह्याकडे राज्य सरकारचा कल असतो। त्यामुळेच रेडी रेकनरचे दर सरकार वाढवण्याच्या प्रयत्नात असतं। रेडी रेकनरचे दर वाढवल्यानं मित्रांनो, सरकारला 2024-25 मध्ये मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागातर्फे डिसेंबर 2024 अखेरपर्यंत सुमारे 40,000 कोटींचा महसूल प्राप्त झालेला आहे मित्रांनो। आता हे पहा, जर इतक्या मोठ्या प्रमाणात महसूल उपलब्ध होत असेल रेडी रेकनर म्हणजे प्रॉपर्टीचे रेट वाढवल्याने वगैरे, तर ज्या काही नोंदणी होतील खरेदी विक्रीच्या व्यवहारातून त्याचा शुल्क सगळा हा सरकारला जमा होतो। आता तशाच पद्धतीने 2025-26 साठी सरकारनं उद्दिष्ट 55,000 कोटीचं ठेवलेलं आहे। म्हणूनच ह्या नवीन वर्षामध्ये आता 1 एप्रिलपासून हे रेडी रेकनरचे दर वाढतील। तर मित्रांनो, राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून दरवर्षी 1 एप्रिलनंतर रेडी रेकनरचे रेट वाढवले जातात। त्याच्यामुळे प्रॉपर्टीचे रेट वाढतात, घरांच्या किमती वाढतात, लोकांना सर्वसामान्यांना घरं घेणं परवडत नाही। पण सरकारला मात्र त्याच्यापासून भरपूर प्रमाणात महसूल जमा होतो। म्हणूनच सरकार रेडी रेकनरचा रेट हा वाढवण्याच्या प्रयत्नात असतं वारंवार। आता पण आपण हीच वाट पाहणार आहोत की 1 एप्रिलनंतर किती टक्क्याने रेडी रेकनरचे रेट वाढवले जातील आणि सर्वसामान्यांना याचा काही फटका बसणार का। नक्कीच फटका तर बसणारच आहे। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतील। परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र।